आणि एक ब्रेकिंग बातमी येते हिंगोलीच्या वसमतमधून। शिवसेनेचे योगेश भालेराव यांनी आगार प्रमुखाला निवेदन दिले। बस थांबा न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याची देखील योगेश भालेराव यांनी आगार प्रमुखाला तंबी दिली आहे। बस थांबा नसल्याने वसमत तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। हयातनगर सर्कलचे शिवसेना पदाधिकारी आहेत योगेश भालेराव, आणि योगेश भालेराव यांनी वसमत बस आगार प्रमुखाला निवेदन सादर केले। हयातनगर सर्कलमधील गावांना बस थांबा द्या, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, असे या निवेदनामध्ये म्हटले। दरम्यान योगेश भालेराव यांनी युवा क्रांती न्यूजशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। योगेश भालेराव आज सन्माननीय श्री आपल्या वसमत आगाराचे आगार प्रमुख कराळे साहेब यांची आज मी भेट घेतली व माझ्या हयातनगर सर्कलमधील गोगाव, धानोरा, त्याच्यानंतर बोळेगाव, तेलगाव पाटी, हयातनगर फाटा आणि एकरुका या चारही ठिकाणी आपल्या बस थांबवण्यात याव्या। प्रवाशांची अत्यंत प्रकारे गैरसोय होत आहे। बाहेरच्या गाड्या नाही थांबल्या तरी चालतील, पण वसमत डेपोच्या गाड्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 6 वाजता आणि दुपारी शाळा सुटल्यानंतर 12 वाजता या थांबल्याच पाहिजे, अशी आग्रही माहिती आम्ही साहेबांकडे मागणी केली। साहेबांनी ही उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला। त्यानंतर साहेबांनी आमची मागणी मान्य केली व जी गाडी थांबणार नाही त्याच्यावर साहेबांनी स्वतः कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली आहे की या सगळ्या गाड्या थांबल्या पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांचं हित जपलं गेलं पाहिजे। धन्यवाद।